आर्थिक जे प्रश्न देशामध्ये आणि जगाच्या एकूणच बदलत्या पार्श्वभूमीवर, जागतिक पार्श्वभूमीवर भारतासमोर काय उत्तर असतील? आत्ताची जी आपण सगळी उत्तरं शोधतोय ती राजकारणाच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न करतोय. कुठल्याही समाज व्यवस्थेमध्ये जे दोन पाय जर आपण बघितले, कुठल्याही समाजाचे दोन जर पाय बघितले, लोकशाही समाजाचे, तर त्याचा एक पाय म्हणजे राजकारण आणि दुसरं पाय म्हणजे अर्थकारण. आणि ह्या दोन पायाच्या ह्याच्यातच आपला हा सगळा पुढचा प्रवास होतोय. प्रत्येक देशाने, प्रत्येक समाजाने आपापलं ध्येय, आदर्शवाद हा ठरवलेला असतो. कोणी भांडवलशाहीच्या रस्त्यावर चालत आहे, कोणी समाजवादाच्या रस्त्यावर चालत आहे. अर्थात हे सगळे मेजर म्हणजे लोकांची त्याच्या पाठीमागची आस्था, समाजाची आस्था ज्या आदर्शावर आहे त्याप्रमाणे त्याची वाटचाल चालू असते. एकूणच हा सगळा जो प्रवास सुरू झाला म्हणजे धर्माकडनं राजकारणाला धर्माशी वेगळं करणं हे रेनेसॉन म्हणजे युरोपमधली ती चळवळ जवळ मला वाटतं 14व्या शतकाच्या सुमारास ती सुरुवात झाली. आणि या चळवळीमध्ये खूप दिसती 100, 200, 300 वर्ष चालली. जवळपास 17व्या शतकापर्यंत ही चळवळ आंदोलनं चालली युरोपमध्ये. ती मुख्यतः फ्रान्समधनं त्याची सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये राजकारण आणि धर्मकारण याची ह्याला एकमेकांना बाजूला करण्यात आलं. तोपर्यंत राजकारण हे धर्मकारणावरच चालायचं. म्हणजे जी धर्माची मूल्य असायची तीच मूल्य राजाची मूल्य असायची आणि ती जवळपास जनतेला ती स्वीकारायला लागायची. त्याच पद्धतीने कायदे काढून बनायचे. पण रेनेसॉन्सच्या नंतर असं झालं की जगाने एक लोकशाहीचे आदर्श म्हणून जे स्वीकारलं त्याच्यामध्ये धर्मकारण आणि राजकारण पूर्ण वेगळं समजलं गेलं. अर्थात ते तसं घडलं का याच्याबद्दल खूप म्हणजे प्रश्नचिन्ह आहेतच. पण आधुनिक जगात जर आज आपण बघितलं तर धर्माच्या याच्यावर जे आता मला वाटतं एक दोनच राष्ट्र आहेत, जसं पाकिस्तान, इस्रायल, की या देशांची जी मूळ जी हे आहे, पाया आहे या देशांच्या आदर्शाचा किंवा या देशाच्या कायदा आणि व्यवस्थेचा, तर त्यांच्या धर्माचाच आहे. पण ते जर सोडलं तर आपण जग असं दोन मुख्य विचारधारेमध्ये बदललेलं आहे. एक आहे समाजवाद, सोशलिझम आणि दुसरं आहे कॅपिटलिझम, भांडवलशाही. आता जगाला तसा खूप कमी पर्याय उरलाय. आधुनिक जगामध्ये तर ह्या रस्त्यावर जे काही पावलवाट चालली आहे तर लोकशाही तर जवळपास सगळ्यांना स्वीकारायला लागलेलीच आहे. आणि ही आधुनिक मूल्य म्हणजे आधुनिक मानवी जीवनाचं मूल्य म्हणून लोकशाही तशी बहुतांशी स्वीकारली गेलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या काही गोष्टी जाणवत आहेत की लोकशाहीमध्ये आदर्शांच्या मूल्यांच्या बरोबर राजकारणाची आणि राजकीय पक्षांची ह्याच्यामध्ये खूप सरमिसळ होती आहे. आता राजकारणाचा जो आपण हा बघितला एकूणच पाया आणि एकूणच त्याची ठेवण जर बघितली तर ती संधीवर जास्त अवलंबून राहते आहे. म्हणजे तिथे तर्कसंगत किंवा सुसंगत ह्याच्यापेक्षा संधीची उपलब्धता कशी आहे याच्यावरच म्हणजे भारतासारख्या मोठ्या लोकशाहीमधलं राजकारण चालत आहे. आणि ह्या राजकारणाच्या अशा संधी साधू ह्या मूळ प्रवृत्तीमुळे लोकांचा बराच वेळेला भ्रमनिरास होतोय, नैराश्य होतंय. एकूणच ह्याच्याबद्दलची जी सलगता असते धोरणांच्या मधली त्याच्यामध्ये खूप मोठे बदल सारखे घडून येत आहेत. अपवाद आहेत म्हणजे जिथे तंत्रज्ञान आणि आपण एकूण जर हे बघितलं की लोकशाही मूल्यांच्या बरोबर किंवा आपल्या संविधानाच्या बद्दलची जी बांधिलकी आहे ती मात्र टिकून आहे. ही खूप म्हणजे ही दिलासा देणारी बाब आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी. भारतीयांच्यासाठी ती खूपच दिलासादायक आहे. कारण एवढ्या सगळ्या राजकीय फेरबदलामध्ये संधी साधू हे मूळ जरी हे असलं, प्रेरणा असली किंवा संधी साधू ही जर त्याचा मूळ गुण असला आपल्या लोकशाहीचा, तरी संविधानावरची जी आपण बांधिलकी बांधतोय ती भारतातल्या जवळपास सगळे राजकीय पक्ष बांधतायत, अजून तरी बांधतायत. आणि त्याच्यामुळे संविधानाची मजबूत काठी, सपोर्ट हे आपले दोन्ही पाय म्हणजे एकूण अर्थव्यवस्था ही काळ्या पैशाची आणि समांतर अर्थव्यवस्थेच्या एकूणच लागण झाल्यामुळे ती अधू झालेली आहे. त्याच्यामध्ये खूप प्रश्न निर्माण झाले. आणि राजकारण हे जातीयवाद, धर्मवाद, प्रांतवाद याच्याकडे मोठ्या प्रमाणात वळलाय. तसंच वंशवाद हे राजकारणाला लागलेले म्हणजे गंभीर आजार आहेत. आणि ह्या दोन्ही समाज व्यवस्थेच्या दोन्ही पायांवर परिणाम होत असला तरी आपली वाटचाल चालू आहे. त्याचं कारण आहे की आपल्याला संविधानाची जी काठी मिळाली आहे मजबूत, त्याच्या आधारावर आपला प्रवास चालू आहे एकूणच भारतीयाचा. आता ह्याच्या पुढची जी उत्तर आहेत, कारण तंत्रज्ञानाचा
जो वेग तंत्रज्ञानाने घेतलेला आहे त्याच्या विस्ताराचा आणि विकासाचा, त्याच्यामध्ये सगळ्याच व्यवस्थांचं जागतिकीकरण हे आता अटळ आहे. जागतिकीकरणाच्या एकूणच प्रक्रियेमध्ये भारत सुद्धा तो त्याचाच कधीच सामावला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे जागतिक मूल्य, जागतिक आदर्श जे काही मानले जात आहेत ते भारताला सुद्धा स्वीकारायला लागत आहेत. राजकारणाचे पण पैलू बदलत आहेत, अर्थकारण तर पूर्णतः ढळून निघत आहे आणि त्यातनं एकूणच समाज व्यवस्थाच एका वेगळ्या पद्धतीने जगाच्या, ज्याला आपण वर्ल्ड इज फ्लॅट, सगळं जग आता सपाट होत आहे. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये किंवा ज्या आता आपण जे बघतोय की जी आधुनिक किंवा पुढारलेली समाज व्यवस्था, समाज जिथे आहे त्याचं अनुकरण उरलेलं जग झपाट्याने करते. म्हणजे विकसित जगाचेच पाऊल वाटेवर किंवा पाऊल वाटेवरच बाकीचं जग चाललेलं आहे. अर्थकारणाच्या बाबतीत असंच घडतंय. राजकारणामध्ये तर लोकशाही मूल्यांच्या मुळे जे काही चाललेलं आहे, भारत ही आता तशी बघितलं तर जगातली सगळ्यात मोठी लोकशाही समजली जाते आणि तसे त्याचा पाया सुद्धा खूप खोल गेलेला आहे. खूप मोठे गोंधळ होत आहेत सगळीकडे. समाज जीवनात आपल्याला खूप मोठा भ्रष्टाचार दिसतोय. राजकीय याच्यामध्ये संधी साधूपणा पराकोटीचा आहे. पण तरीही भारताची लोकशाही, त्यातल्या निवडणुका या तुलनेने खूपच सुदृढ आहेत. तुलनेने आपल्याला त्याला त्याचं कौतुक करण्या इतके त्या हे आहेतच, कौतुकच नक्की पात्र आहे. पण राजकारणावरचे जे काही सगळ्या गोष्टी राजकारणाच्याच याच्यावर आपण ज्या सोडलेल्या आहेत, त्याचा अर्थ असा झालाय की आपण एकाच पायावर उपचार करतोय. दुसऱ्या पायाच्या बद्दल तेवढी जागरूकता समाजात अजून आलेली नाहीये. आणि अर्थकारणाबद्दल किंवा एकूणच अर्थशास्त्राच्या एकूण संकल्पनेबद्दल किंवा त्याच्याबद्दल लोकांच्या मनात खूपच गंड आहेत, निघून गंड आहेत की अरे आपल्याला अर्थशास्त्र कळतच नाहीये, आपल्याला हे समजत नाहीये. वेगळ्या क्षेत्रातली अगदी तज्ज्ञ मंडळी सुद्धा आपल्याला असं बोलताना जाणवतात, अरे बापरे आम्हाला अर्थशास्त्रातलं काय कळत नाही बरं का. अर्थात हा सगळा जो गोंधळ झालाय तो समजेतला गोंधळ नाहीये. ही मांडणी होतीये, ती मांडणी ज्या पुढे शैक्षणिक किंवा अकॅडमिक ज्याला आपण म्हणू, तिथून ह्याच्या गंड जे बाजूला व्हायला पाहिजे ते तसे कधी झालेले नाही आहेत. इव्हन अर्थशास्त्र हा जो काही मूळ विषयाबद्दल आपण बोललो जातोय, तो खरंच त्या अर्थशास्त्राबद्दलचा आपली समज कमी आहे का आपली वित्तशास्त्राबद्दलची समज कमी आहे, याबद्दल आपल्याला अजून तितकी स्पष्टता येत नाहीये. अर्थशास्त्र हे खरं सांगायचं तर ते संसाधनाचं शास्त्र आहे. मानवी आयुष्यामध्ये जे काही मानवी आयुष्य जगायला, समाज व्यवस्था टिकवायला जे संसाधनं लागतात, त्या संसाधनाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. पैशाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र नव्हे, पैशाचं शास्त्र म्हणजे वित्तशास्त्र, ज्याला इंग्लिशमध्ये फायनान्स म्हणतात, आणि इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. आता हे दोन पूर्ण वेगळे आहे. आता आपल्या इथे महान मराठी एक आपले समाजधुरीण महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप वर्षापूर्वी एक गोष्ट सांगून ठेवलेली आहे, ते आपल्याला, मला ती थोडीशी आठवतीये की विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्तामुळं शूद्र खचले. म्हणजे मुळात एवढे सगळे गोंधळ एका अविद्येने गेले. विद्येमुळे मती गेली, मतीमुळे गती गेली, गतीमुळं वित्त गेलं आणि वित्तामुळे शूद्र खचले, वित्त अभावाने. तर वित्तशास्त्र हे जे आहे तो शेवटचा परिणाम आहे की आपल्याला फायनान्सची जी जाणीव नाही झालेली, त्याच्यामध्ये अर्थ गेला असा शब्द नाही आहे वापरला, वित्त गेले. म्हणजे आपण जे समाजामध्ये आपण जे काही सामाजिक देवाणघेवाण होते, व्यवहार होतात, त्यातलं जे माध्यम आहे तो म्हणजे पैसा, तो म्हणजे वित्त. पण ह्या ज्या सगळ्या देवाणघेवाणी होत असतात, ज्या कारणाने होतात, ज्याचं ऍक्च्युअली सेवा आणि वस्तू ह्या ज्या असतात त्या इकॉनॉमिक्सचा भाग आहे, तो वित्ताचा नाहीये. तो वित्तामध्ये फक्त आपण व्यवहारामध्ये त्या एकमेकांना एक्सचेंज करण्यासाठी, एकमेकांना देवाणघेवाण करण्यासाठी आपण वापरतो, तो म्हणजे पैसा. पण शूद्र कशामुळे खचले आणि समाज एवढा मागे का गेला, तर आपल्याला त्या पैशाच्या बरोबर तेवढी जाणीव नाही झाली. कारण भारतीय जो समाज व्यवस्था उभी होती, भारतीय समाज जो होता तो बार्टर सिस्टीम म्हणजे वस्तू विनिमयावर उभा होता. मूल्यांच्या बदल्यात मूल्यच होतं, त्याच्या बदल्यात कुठलं माध्यम नव्हतं भारतामध्ये. सगळ्या वस्तू ह्या वस्तू विनिमयाने व्हायच्या. एका वस्तूच्या बदल्यात आपण योग्य तो त्याचा हे करून, घेणारा आणि देणारा या दोघांचा योग्य विनिमय होऊन त्याचे मूल्य ठरायचं आणि त्याच्या पद्धतीनेच ते वस्तूच्या बदल्यात वस्तू मिळायची.
आणि ज्या सगळ्या सेवा होत्या ज्याला आपण 12 बलुते म्हणतो, ते मात्र अन्नधान्याच्या स्वरूपात त्याचा विनिमयाचं माध्यम होतं. म्हणून शेतकऱ्याचं जे धान्य होतं ते विनिमयाचं माध्यम सुद्धा होतं. आणि त्याच्यामुळे काय असायचं की शेतकरी तो विनिमयाचं माध्यम तयार करायचा आणि म्हणून त्याला बळीराजा म्हणायचे. कारण बाकी सगळ्या ज्या 12 व्यवस्था होत्या, 12 बलुते होत्या, त्याच्या सगळ्या आल्या, कुंभार, शिल्पी, न्हावी, तेव्हाच्या ज्या सामाजिक सेवाच्या ज्या व्यवस्था होत्या त्या सगळ्या अन्नधान्याच्या किंवा धान्याच्या विनिमयाने चालायच्या. आणि हे धान्याचं विनिमय तयार करणारा शेतकरी होता आणि म्हणून तो समाजाचा राजा होता, म्हणून त्याला बळीराजा असं म्हटलं जायचं. आधुनिक जगात काय झालं की जेव्हा ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं आणि या 19व्या शतकाच्या सुरुवातीला मध्यंतरी त्यांनी धान्याच्या ऐवजी पैशाचं स्वरूपात कर महसूल गोळा करायला सुरुवात केली. त्याच्या आधीचे राजे राजवाडे जे होते ते धान्याच्या स्वरूपात कर घ्यायचे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना किंवा हा भारतीय समाज मूळ हा शेती संस्कृतीचा देश आहे. आपला समाजच शेती संस्कृती उभा आहे. आपल्याला फक्त मूल्यांचीच भाषा कळाली, आपल्याला पैशाची भाषा फार उशिरा कळाली, कारण ती आपल्याकडे कधी नव्हतीच. पण ब्रिटिशांनी जेव्हा शेतसाऱ्या हा पैशाच्या स्वरूपात म्हणजे वित्ताच्या स्वरूपात जेव्हा गोळा करायला सुरुवात केली तेव्हा मात्र आपल्याकडे गोंधळ सुरू झाला. मग हे लोक शेतकऱ्यांच्या लक्षात यायचं नाही की आपण नक्की कर दायित्व लक्षात द्यायचं, कारण सारा भरला जातच होता त्याच्या आधी, पण राजाकडे तो जायचा, पण तो किती द्यायचा, कसा द्यायचा, कारण त्याचं पैशातलं मूल्यमापन लक्षातच येत नव्हतं. मग शेवटी काय करायला लागायचं शेतकऱ्याला की शेतकरी तिकडे तो धान्य घ्यायचा आणि मग सावकाराच्याकडे जायला लागला की आम्हाला शेतसारा भरायचे याचे पैसे द्या. मग त्याच्यामध्ये सावकार असे विचारायला लागले की तुम्हाला शेतसारा किती भरायचा आहे. तो आकडा जेव्हा सांगायचे ते की आम्हाला इतके पैसे शेतसारा भरायचा आहे, मग त्याच्याप्रमाणे ते त्या धान्याचं मूल्य त्याच्याप्रमाणे ठरायचं की शेतसारा किती भरायचा आहे. आणि खरं सांगू ना त्यातनं शेतकऱ्यांचं जे एक्सप्लॉयटेशन ज्याला म्हणतात त्याच्यातनं शोषण सुरू झालं. म्हणजे शेतीमालाचे भाव हे तेव्हा आपल्याला करभार किती आहे ह्या स्वरूपातच ठरले जायचे, कारण बाकी ठिकाणी तर शेतीचं धान्य हे थेट विनिमयासाठी चालायचं समाजामध्ये. फक्त सरकारला मात्र ते पैशाच्या स्वरूपात द्यायला लागत असल्यामुळे त्याचं मूल्य शेतकऱ्यांच्या कधी लक्षात नाही आलं आणि त्याचं मूल्य तसं ठरलं पण नाही. आणि खरं सांगू ते आतापर्यंत तोच आलाय की शेतीमालाचं मूल्यांकन कसं करायचं. कारण एका दाण्याला जेव्हा 1000 दाणे निसर्ग देतोय तेव्हा त्या ह्याचं मूल्यांकन कसं करायचं. कारण मानवी निर्मिती जी कुठली आहे, मानव उत्पादन करू शकतो पण निर्माण नाही करू शकत आहे. मानवी निर्मितीला एकाच एक सुद्धा आपल्याला हे मिळत नाही. म्हणजे आपण एका गोष्टीची गुंतवणूक केली तर ते गुंतवणूक पूर्णच्या पूर्ण एका इनपुटला एक आउटपुट आपल्याला मिळतच नाही. त्याच्यामध्ये काही लॉसेस होतच असतात. प्रक्रियेचे जे काही नुकसान होत असतं ते प्रत्येकच प्रक्रियेत होत असतं. फक्त निसर्गाची ही प्रक्रिया अशी आहे ज्याच्यात फोटोसिंथेसिस आपण म्हणूया, प्रकाश संश्लेषण, त्याच्यामध्ये एका दाण्याचे 1000 दाणे निघून येतात. आणि एवढी मुबलकता असल्यामुळे तो विनिमयाच्या मूल्यासाठीच फक्त विनिमयाचं एक माध्यम म्हणून पण त्याचा वापर झाला. आणि ते दरवेळेला निसर्ग दर मोसमामध्ये नवे उत्पादन होतं, नवे निर्मिती होतच होती अन्नधान्याची वस्तू, आणि त्याच्यामुळे हे शाश्वत होतं, हे विनिमयाचं जे माध्यम होतं. पण जेव्हा ते पैशाच्या स्वरूपात आलं, म्हणजे ब्रिटिशांनी जेव्हा कर भार हा पैशाच्या स्वरूपात जेव्हा गोळा करायचा ठरवला किंवा तो त्याच स्वरूपात तो स्वीकारला जाईल असं जेव्हा त्यांनी ठरवलं, तेव्हा मात्र इथल्या समाजामध्ये गोंधळ झाला. आणि याचे परिणाम खूप दूरगामी झाले की आपल्याला हे कळतच नाहीये, आपल्याला हा विषय समजत नाहीये. म्हणजे माझ्या अन्नधान्याची किंमत किती असली पाहिजे मी पिकवलेल्या किंवा मी ज्याच्यात कष्ट केलेले आहेत, तर ते कर भाराशी जोडलं गेलं. तेव्हा सामाजिक मूल्यामध्ये सामाजिक याच्यामध्ये तर ते थेट मूल्य म्हणजे विनिमयाचं माध्यम म्हणून धान्य वापरलंच जात होतं, त्याच्यामुळे त्याच्या मूल्यांकनाची गरजच नव्हती. पण पैशाच्या स्वरूपात बदलताना जो गोंधळ झाला तो आतापर्यंत झाला. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारत उतरला, जागतिकीकरण झालं, खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्यात व्हायला लागली, आयात व्हायला लागली. आणि तेव्हा मात्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या की आपल्या शेतीमालाचं जो मूल्यांकन व्हायला हवं पैशाच्या स्वरूपात, त्याचं निर्धारण कसं करायचं. अगदी आतापर्यंत की आम्हाला शेतीमालाची जी काही गुंतवणूक आहे त्याच्यावर 50% आम्हाला नफा असावा, हे स्वामीनाथन जे आयोग होता त्यांनी दिलेलं रिकमेंडेशन आहे त्याच्याप्रमाणे हे सगळं करायला सुरुवात झाली. आता आपण ती राबवायला पण सुरुवात केली आहे.
आता ह्या सगळ्या गोष्टीच्या आपण थोडंसं पल्याड गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अर्थशास्त्रातल्या एकूणच समजुती, गैरसमजुती आणि आपलं एकूण त्याच्याबद्दलचं आकलन भारतीय समाजाचं हे तितकंस हे राहिलेलं नाहीये. म्हणजे तितकं ते कालानुरूप राहिलं नाही जितकं व्हायला हवं. राजकारणाच्या बाबतीत आपण खूप जागरूक राहिलो. माध्यम, तज्ञ लोक त्याच्यावर खूप विश्लेषण करत गेले, त्याच्यावर खूप मोठी चर्चा होत गेली आणि लोकशाही असल्यामुळे आपली मतं त्याच्यावर आपण ठामपणे मांडायला पण लागलो. आपल्याला भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य ह्या सगळ्याच्यामुळे अगदी सामान्य माणूस सुद्धा राजकारणावर आपलं मत देऊ शकतो. अरे हे पक्ष हे सगळे नालायक लोक आहेत, अरे हा राजकारणी याला काही अक्कल नाहीये, हे आपण थेट बोलू शकतो. आपण आपल्या पंतप्रधानांना, आपल्या राष्ट्रपतींना, आपण कुठल्याही आपले जे काही प्रतिनिधी आहेत, म्हणजे आपण जे कडू सर्वोच्च पदावर असलेले लोकप्रतिनिधी यांचं आपल्यावर आपण त्यांचं कठोर टीका करू शकतो. पण अर्थकारणाच्या बाबतीत आपल्याला ती अजून ते गवसलेलं नाहीये की हे कसं ह्याचं विश्लेषण करायचं. आपण प्रत्येक वेळेला असा विचार करतो की वर कुणीतरी सांगताय ना आपल्याला, म्हणजे तो जास्त बरोबर असेल, आपल्याला कळत नाही, आपण ते फक्त हो म्हणून स्वीकारायला. आणि याच्यात गोंधळ असा झाला की अर्थकारणामधले जे बदल व्हायला हवे होते, काळानुरूप आधुनिक जगाला योग्य असे ते बदल आपल्याला अजून तितक्या याच्यानी स्वीकारता आलेले नाहीयेत. आता याच्यात दोष नक्की कोणाचा आहे? आपण खूप वेळेला आता राजकारणाला पटकन आपण दोष देऊन मोकळे होतो. त्याच्यात काहीच नाही होणार, सगळे पक्ष सारखे आहेत, ते सगळे जातीयवादी, वंशवादी आहेत आणि हे फक्त एवढंच करू शकतात. हा देश जर पुढे यायचा असेल तर या देशामधलं राजकारण बदललं पाहिजे. पण ते बदलायचं कसं आहे आज कोणालाच माहित नाही. लोकशाही परंपरेतनं, लोकशाही मूल्यांच्या प्रमाणे या निवडणुका होणे, त्या निवडणुकातनं बहुमतातनं जे लोक निवडून देणार आहेत त्यांनी त्याची सत्ता चालू राबवणे आणि ती त्या आपल्या संविधानाच्या चौकटीत बसते का हे बघण्यासाठी, याची देखरेख करण्यासाठी न्यायव्यवस्था ही पूर्ण वेगळी आहे. ह्या सगळ्याचं संतुलन साधत असताना आपण सगळी दोषांची बोटं, उणिवांची बोटं ही राजकारणाकडे दाखवत आहेत. पण त्याचा दुसरा पाय जो आहे, समाजाची जी वाटचाल होते त्या वाटचालीचा मधला एका पायाचा जी भूमिका आहे ती राजकारणाची आणि दुसरा जो पाय आहे तो पाय हा अर्थकारणाचा आहे. पण त्याच्यावर आपली मांडणी होत नाहीये कारण त्याच्याबद्दलची समज आपल्याला तेवढी अजून खोलपर्यंत आलेली नाहीये. आता ह्याच्यामध्ये नक्की काय झालेलं आहे? आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत असं काही घडलंय का की ज्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी शेवटी अंतिमतः आपण जर असा जर विचार केला की एका पारड्यामध्ये, तराजूच्या एका पारड्यामध्ये आपण सगळ्या वस्तू आणि सेवा टाकल्या, शिक्षक टाकले, पोलीस टाकले, न्यायाधीश टाकले, सगळे म्हणजे त्यात राजकारणी टाकले, सगळ्या वस्तू टाकल्या, टीव्ही टाकले, अन्नधान्य टाकलं, फोन टाकले, सगळ्या वस्तू अस्तित्वातल्या आणि सगळ्या सेवा एका बाजूला टाकल्या, तर दुसऱ्या पारड्यामध्ये फक्त पैसाच आहे. शेवटी शिक्षकाचा पगार सुद्धा पैशातच मोजला जाणार आहे, न्यायाधीशाचा पगार सुद्धा पैशातच मोजला जाणार आहे, राजकारण्याला लागणारा पैसा सुद्धा पैशातच मोजला जाणार आहे, त्याचे संसाधन आहेत. म्हणून एका पारड्यावर आपण खूप विचार करतोय पण दुसऱ्या पारड्याबद्दल, पैशाच्या पारड्याबद्दल आपल्याकडे जास्त विचार झालाच नाहीये. म्हणजे तो सामाजिक नाही झाला, तो कदाचित म्हणजे ज्याला आपण एक्सपर्ट म्हणतो तज्ञांच्या याच्यावर होत असेल पण तो लोकांच्या पर्यंत साध्या सरळ सोप्या भाषेत तो पोचत नाहीये. आणि त्याच्यामुळे ही जी धुसरता राहिली आहे अर्थकारणाच्या एकूणच समजेबद्दलची, ऊर्जेबद्दलची, ती खूप धुसर राहिली आहे. आता आपण ह्याच्याकडे जर बघायचं तर अर्थक्रांतीने हे जेव्हा लक्षात आलं की असं काहीतरी घडतंय तेव्हा देशातल्या प्रश्नांचं उत्तर, जे सामाजिक प्रश्न जे आहेत, जे अत्यंत गंभीर आपल्याला जाणवत आहेत, अगदी आरक्षणाचे सारखे प्रश्न असतील, भयानक फुटलेला जातीयवाद असेल, राजकारणातला भ्रष्टाचार असेल, तरुणांना बेरोजगारीचा सगळ्यात मोठा जो फटका बसतोय, बेरोजगारी असेल, ह्या सगळ्याच्या मध्ये आता तर पर्यावरणाचे सारखे अत्यंत गंभीर प्रश्न पण त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. आणि तंत्रज्ञानाचा वेग जसा वाढायला लागलेला आहे तसा उपभोगाचा सुद्धा वेग आणि उपभोगाची जी मानवी क्षमता आहे त्याचा सुद्धा वेग खूप प्रचंड वाढलाय. आणि ह्या सगळ्याचं पर्यवसन शेवटी पर्यावरणाच्याच नासाडीमध्ये किंवा पर्यावरणाच्या विनाशातच होत आहे. आणि आज जी लोक थोडं विचार करणारी आहे, जे संवेदनशील आहेत, त्यांना ह्याचे गंभीर हे दिसायला लागलेत परिणाम, थोडेसे पुढच्या दृष्टी टाकू शकतात, भविष्याचा वेध घेऊ शकतात, त्यांना हे परिणाम दिसायला लागलेले आहेत. आता याची उत्तर जर आपल्याला जर खरं शोधायची असतील ना तर राजकारणाच्या बरोबर अर्थकारणाचा सुद्धा आपण थोडी समज घ्यायला लागणार आहे. आणि मग अर्थक्रांती चळवळीचा हा उद्देश झाला की आपल्या देशाची प्रश्नाची मांडणी, सामाजिक प्रश्नाची मांडणी आर्थिक
दृष्टिकोनातनं कशी करता येईल, पण ती नुसती प्रश्नाची मांडणी करून पुरेसं होणार नाही, की त्याच्यावरचं उत्तर काय असणार आहे, ठाम उत्तर काय असणार आहे. आणि मग ह्या ठाम उत्तराच्या ह्या प्रवासामध्ये अर्थक्रांतीची वाटचाल सुरू झाली. आता हे आपण सगळं जेव्हा याची पार्श्वभूमी लक्षात घेतली, तेव्हा ह्यात आपल्या प्रत्येकाचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण आपल्याला ज्या काही आपल्या समाजामध्ये जगताना जे आपले अनुभव आहेत, त्याचं एकमेकांच्या बरोबर विनिमय होणं, त्याची सगळ्याची दखल घेऊन परिपूर्ण उत्तर आपण काय मांडू शकतो. आपण हे आता सगळं जर बघत गेलो ना, आता ही आपली जी मालिका आहे याच्यामध्ये ही आपण ह्याला उत्तराचा प्रवास करूया. हा कसा चालेल, त्याच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात तो पुढे सरकत जाईल. पण ह्या सगळ्या टप्प्याच्या मध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग, सक्रिय सहभाग, मग तुम्ही तो कॉमेंट स्वरूपात द्या, तुम्ही तो वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण याच्यात फेसबुकवर बोलूया, आपण वेगळे जे काही आधुनिक जे संपर्काची जी काही यंत्रणा आहे त्याच्यातनं आपण जितकं शक्य आहे त्याच्यातनं आपण एकमेकाच्या समोर येऊया. याच्यामध्ये कोणी एक व्यक्ती किंवा एक समाज गट किंवा एवढा महत्वाचा नाहीये. हा पूर्ण समाजाचा, हा भारतीय समाजाचा, आधुनिक समाजाच्या ही वाटचाल असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मताला तीच किंमत आहे. फक्त एकच आहे की ह्या सगळ्याच्या मध्ये टीका करत असताना कुठली दुसरी काही आपल्याला काही त्याच्या अल्टरनेटिव्ह काही आपल्याला जर काही हे करायचे असेल, त्याच्या सूचना करायच्या असतील तर त्याचं निश्चित स्वागत आहे. पण एखादी गोष्ट फक्त नाकारायची, नाही आम्हाला हे मान्यच नाहीये, कुठलंही कारण न देता, तर आपण त्याच्याकडे आपण खूप जास्त लक्ष देणार नाहीये. टीका जर असेल तर ती टीका पूर्णतः स्वीकारली जाईल, त्या टीकेचं परिपूर्ण उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न होईल. आणि याला जर पाठिंबा मिळायला वाटलं की नाही हे योग्य चाललंय, तर आपलं सगळ्यांचं त्याच्यामध्ये निश्चित स्वागत आहे. ही कुठल्या व्यक्तीची, कुठल्या एका छोट्या संघटनेची अशी ही वाटचाल नाहीये, तर ही देशाच्या साठी कशी आपल्याला भवितव्य घडवता येईल. आणि ती खरं सांगू ना, आता ह्या सगळ्याच एकूण जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये राष्ट्रवाद सुद्धा आता तो पण खूप हे राहिलेला नाहीये. ती पण आता परिपूर्ण संकल्पना राहिलेली नाहीये. आता एकूणच जागतिकीकरणानंतर राष्ट्रवाद सुद्धा आता विकसित व्हायला हवा, त्याचा सुद्धा विस्तार व्हायला हवा आणि तो आता मानवतावादापर्यंत पोहोचायला हवा.